विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी मराठी या विषयातील कविता क्रमांक 14 आता उजाडेल या कवितेवर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील बेल बटनला सुद्धा प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। यातला पहिला प्रश्न आहे किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्य उगवल्यावर किरणांची कलाबूत मोहरेल असे कवीला वाटते। यामुळे निसर्गातील अंधार दूर होऊन सर्वत्र प्रकाश पसरेल। पुढला प्रश्न आहे आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आहे आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत। सूर्याच्या उदयाने पक्ष्यांना आनंद होणार आहे व ते आनंदाने गाणार आहेत। पुढला प्रश्न आहे पानांवर दहीवर केव्हा हसेल आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पहाटेच्या वेळी सूर्य उगवताना वारा पानापानावर दवबिंदू तयार करेल, या पानावरील दवबिंदूतून वारा हसेल। पुढला प्रश्न आहे गारवा कशामुळे थरारेल आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्याच्या आगमनामुळे पारिजातकाला खूप आनंद होईल, या आनंदात तो अनेक फुलांची बरसात करेल, या फुलांमधून येणाऱ्या सुवासात गोड कोवळा गारवा थरारेल। पुढला प्रश्न आहे प्रकाशाचे महादान कोणते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्य उगवल्यानंतर प्रकाशाने सारे निळे आकाश भरून जाईल, दाही दिशांमध्ये प्रकाश पसरेल व नवचैतन्याचे महादान कणाकणात स्फुरेल। पुढला प्रश्न आहे उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे रात्री पसरलेले अंधाराचे साम्राज्य व भय उजाडल्यानंतर संपणार आहे। निसर्गातील प्रत्येक गोष्टीत प्रकाश संचारणार आहे व त्यातून जिवंतपणा दिसून येणार आहे। पुढला प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा आणि यातला पहिला प्रश्न आहे उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्याच्या उगवण्यामुळे आसमंतात पसरलेला अंधार दूर होऊन सूर्याच्या किरणांची रेशमी जर पसरणार आहे, पक्षी आनंदाने किलबिल करीत आकाशात विहार करणार आहेत, वारा देखील पानापानामधून वाहत दवबिंदूमध्ये मिसळणार आहे, सूर्याच्या उगवण्यामुळे पारिजातक आनंदाने बहरणार आहे व फुलांची बरसात करणार आहे, त्यांचा कोवळा सुवास सर्वत्र पसरणार आहे, सूर्यकिरणांच्या स्पर्शाने कळ्या उमलणार आहेत, दाही दिशा प्रकाशाने उजळून निघणार आहे, अंधाराचे भय दूर होऊन निसर्गात नवचैतन्य व जिवंतपणा संचारणार आहे। पुढला प्रश्न आहे पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा। या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्याच्या उगवण्यामुळे आसमंतात असलेले अंधाराचे साम्राज्य दूर होऊन सर्वत्र प्रकाश पसरणार आहे, कळ्यांची फुले होणार आहे, पानापानातून वारा हसणार आहे, पारिजातकाला आनंद होऊन तो फुलांची उधळण करणार आहे, त्याचा गोड सुवास वाऱ्यावर पसरणार आहे, अशा प्रकारे आसमंतात प्रकाशाचे महादान स्फुरणार आहे, त्यामुळे रात्री असलेली मरगळ तसेच मृत अवस्था जिवंतपणात बदलणार आहे, प्रकाशामुळे सर्वत्र जिवंतपणा येणार आहे, नवचैतन्य उत्साह पसरणार आहे। पुढला प्रश्न आहे खालील ओळी वाचा, त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा आणि या ओळी आहेत खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार। तर याचा अर्थ असा आहे सूर्याच्या उगवण्यामुळे रात्री पसरलेला अंधार व त्यामुळे आलेली खिन्नता दूर होणार आहे, ओसरणार आहे। दुसरी ओळ आहे मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल आणि या ओळीचा अर्थ आहे सूर्याच्या उगवण्याने रात्री झोपलेले पक्षी जागे होतील, त्यांच्या उठण्यामुळे सर्वत्र त्यांची किलबिल ऐकू येणार आहे। पुढली ओळ आहे आनंदात पारिजात उधळील बरसात आणि या ओळीचा अर्थ आहे सूर्याच्या उगवण्यामुळे पारिजात आनंदाने फुलणार आहे व हा आनंद फुलांच्या रूपाने तो निसर्गात उधळणार। पुढली ओळ आहे प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल आणि या ओळीचा अर्थ आहे सूर्याच्या उगवण्यामुळे पृथ्वीवरील कणाकणात प्रकाश पसरणार आहे व त्यामुळे उत्साह व नवचैतन्य स्फुरणार आहे। पुढला प्रश्न आहे आता उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा। आता पाऊस पडेल
व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या 4 ओळी लिहा. तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या ओळी आहेत. आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल, आता उजाडेल. आणि त्यानंतर पुढची ओळ आहे आता पाऊस पडेल. आणि यानंतर आपल्याला बाकीच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. या ओळी पूर्ण करत असताना आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे की याला एक कवितेचं स्वरूप आलं पाहिजे. म्हणजे या प्रत्येक ओळीतील शेवटचा शब्द हा यमक असला पाहिजे. तर या ठिकाणी मी माझ्या ओळीत लिहितोय. पहिली ओळ आहे आता पाऊस पडेल, त्यानंतर सर्वांची तहान भागेल, मातीचा सुगंध पसरेल, शेतामध्ये पीक बहरेल, आता पाऊस पडेल. तर याप्रमाणे आपल्याला या ओळींना एक कवितेचं स्वरूप देता येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून सुद्धा आपापल्या ओळी लिहिता येईल. पुढला प्रश्न आहे या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा. तर यातलं पहिलं आहे आनंदाच्या लाटा. तर याकरता या कवितेमध्ये जे विशेषण आलेलं आहे ते आहे शुभ्र, शुभ्र आनंदाच्या लाटा. त्यानंतर आहे गळ्यात. तर यासाठी या कवितेमध्ये आलेलं विशेषण आहे मृदू, मृदू गळ्यात. त्यानंतर आहे आकाश आणि यासाठी जे विशेषण आहे ते आहे निळे आकाश, निळे हे विशेषण आहे. त्यानंतर आहे गारवा आणि यासाठी जे विशेषण आलेलं आहे ते आहे गोड कोवळा, हे एक विशेषण आहे गारवा करता. पुढला प्रश्न आहे दान महादान यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. तर हे शब्द आहेत नायक, महानायक, पुरुष, महापुरुष, काया, महाकाय, आत्मा, महात्मा. त्यानंतर पुढला प्रश्न आहे खालील चौकटीत काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व लिहा. तर यामध्ये आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ कान टवकारणे. तर ही जी चौकट आहे या चौकटीमध्ये आपल्याला शोधून हे शब्दसमूह लिहायचे आहे. तर यामधला पहिला शब्दसमूह आहे पोटात कावडे ओरडणे. त्यानंतर आहे मरगळ येणे. त्यानंतर आहे कावरा बावरा होणे. त्यानंतर आहे कानगोष्टी करणे. नंतर आहे डोळ्यात सलणे. त्यानंतर आहे धूम पडणे. पुढे आहे टवाळकी करणे. तर याप्रमाणे या चौकटीतून आपण पाहून हे शब्दसमूह इथे शोधू शकतो. तर याप्रमाणे आपल्याला या चौकटीमध्ये निरीक्षण करून हे शब्दसमूह लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी मराठी या विषयातील कविता 14वी आता उजाडेल या कवितेवर आधारित स्वाध्याय सोडलेला आहे. तर आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.